कुठल्या बोटाने लावतोय बाबू? पंचमीची तयारी चालली आहे. आज आहे नागपंचमी. सगळ्यांना नागपंचमीच्या शुभेच्छा. चला, इकडे थोडं नैवेद्याचं चालू आहे. हे बघा, हे इकडे नागपंचमीची सगळी तयारी करून ठेवली. आता बायका येण्याचा टाईम झाला आहे. मी पण तयार होते. आणि हे बघा, हा इकडे आमच्या बॅगा बिगा भरल्यात, कारण विसर्जनानंतर आम्हाला लगेच निघायचं आहे. अशी सगळी धावपळ आहे. पण दैवासाठी काय पण. आता बघा, नागपंचमीची पूजा. आता हे देवाऱ्यात ना नागाची अशी मूर्ती आहे. तिची आधी आपण पूजा करायची. आधी पण तिला स्वच्छ धुवून वगैरे तिची पूजा केली होती, जेव्हा सगळ्या देवांची पूजा झाली तेव्हा. आता हळद कुंकू घालायचं, फूल घालायचं आणि पुन्हा ताटात थोडेसे तांदूळ फूल घ्यायचे आणि त्या ताटामध्ये मूर्ती घ्यायची आणि ती घंटी वाजवत ती उचलायची आणि नेऊन बाहेर पूजनासाठी रांगोळी काढून त्याच्यावरती पाट वगैरे ठेवून त्याच्यावरती ताम्हणामध्ये तशीच मूर्ती आपण जशी नेऊ ना तशी ठेवायची. बाजूला समई लावायची आणि नंतर त्या मूर्तीची पुन्हा पूजा करायची. जाग्यावर आणल्यावरती प्रत्येकजण एक जण पूजा करतं. धूप वगैरे दाखवायचं. आणि त्यानंतर हे बघा, हे हातात दिसत आहेत ना, हे याला ताने किंवा गोमट असं म्हणतात. आमच्या गावाला कोणी ताने वगैरे असं म्हणतात. तर हे असे राऊंड वेल असते त्याची. ते असे राऊंडच असतात, गोल म्हणजे वेल असतात गोल. त्या वेली अशा काढून आणायच्या. गावाला तर अशाच झाडावर, मुंबईत तर आपल्याला विकत मिळतात, गावाला अशाच झाडावरती मिळतात. वेल असतात ते त्या गावच्या लोकांना माहिती असतं, त्या काढून आणतात. आता हे प्रत्येक जणी आपल्या आपल्या भावाच्या नावाने, 2 भाऊ आहेत तर 2 असे वेली, 1 भाऊ किंवा एकच घातली भावाच्या नावाने तरी चालते. म्हणतात की नागोबाची पूजा भावाच्या सुखासाठी करायची असते. तर तशी ही पूजा करतो. तर गावाला कसं, आता मुंबईला कसं आपण हळद कुंकू वाहतो आणि हे जे असतात ताने म्हणा, गोमेटू म्हणतात ना, ते असं. आता हे काय केलं, हे सगळ्यांची ताने, म्हणजे आम्ही 5 जणी आधी ओवसतोय, नंतर 5 जणी ओवसणार, कारण आम्ही 10 जणी आहोत. तर मग 5 जणींचे ते ताने असे एकत्र एकावर एक घेतले आणि त्याच्यावरती ना हातात आधी दूध देणार असं. ते दूध असं गोल 5 वेळा फिरवायचं त्या तान्यांच्या गोल आणि समोर पान ठेवलेलं असतं, त्या पानावरती टाकायचं. आता काय झाले, लाईट नाही आहे, सोमवार आहे, गावाला सोमवारी लाईट नसते आमच्याकडे, त्यामुळे हे असं जरा अंधार दिसतोय. त्यामुळे या वेळेला ठरवलं तुम्हाला व्यवस्थित पूजा दाखवेन, पण याही वेळेला ते शक्य नाही झालं. दोन्ही वेळा नागपंचमी सोमवारी आली. आता एकदा दुधाने आपण फिरवलं ना, नंतर हातावरती तांदूळ घ्यायचे आणि पाणी घ्यायचं आणि एकावर एक हात ठेवायचे 5 जणींचे आणि मग एकमेकीला ते पाणी वरच्या हातात टाकून खाली सोडत जायचं आणि पुन्हा पाणी घेऊन ते असे गोल पाणी फिरवायचं, पाणी आणि तांदूळ, आणि समोर पान ठेवलेला असतो त्याच्यावरती ते असं म्हणजे हात आपला झटकायचा. बाकी ते ह्याच्या गोल असं ताण्यांच्या करायचं. नंतर पूर्ण 5 दोघींचे असे, ह्याला आम्ही म्हणतो सपलोक घ्यायचा. तो सपलोक घेऊन झाला, ताना पाण्याचा, तांदळाचा, दही दुधाचा असं घेऊन झाला की मग ते सगळे ताने उचलायचे. 10 जणीने एकत्र यायचं. तर सगळ्यांनीच हात लावायला हवा असं नाही, तो ज्यांना जे जमतंय, जागा आहे, त्याने हात लावायचा. बाकीच्याने नुसतं असा
ज्याने हातात घेतले ओसायला त्यांना हात लावायचा, हरकत नाही. आणि मग ते पूर्ण ताने असे गोल 5 वेळा फिरवून त्या नागोबावरती ठेवायचे. आता ते गोल असतात, मधी त्याला जागा असते. मग त्यातून तो नागोबा आपण वरती काढायचा आणि तो वरती असा ताण्यांवरती ठेवायचा. तो ठेवायचा असा ताण्यांवरती. तोही तुम्हाला मला दाखवायला मिळाला नाही. एक तर छोटीशी मूर्ती आहे आणि शिवाय लाईटीचा पत्ता नाही आहे, त्यामुळे सगळा गोंधळ आहे. ह्या सगळ्या चार्जिंगच्या लाईट लावून ठेवल्यात आणि घरातही तेवढासा प्रकाश येत नाही आहे, तर दिवसच. आणि मग पुन्हा त्या ताना ठेवल्यानंतर तिथे मग वरती नागोबा आपण ठेवतो ना, त्याच्यावर मग त्याला दूध दही जे तुम्हाला घालायचं आहे ते, लाया, आरती करायची, हळद कुंकू घालायचं, हार फुलं घालायचं, अशी सगळी बारी बारी सगळ्यांनी पूजा करायची. आता बघा कसं श्रावणाचा महिना आणि सुरुवात नागपंचमीच्या सणाने होते. नागपंचमी आता श्रावणाचा महिना, पूर्वी महिनाभर मुली माहेरी जायच्या आणि पहिला सण नागपंचमीचा म्हणजे भावाचा. आता भावाचा म्हणजे एक बोधकथा आहे की एका सावकाराच्या 7 सुना होत्या आणि मग ते घर सारवायला घराला हे करायला माती आणायला गेल्या आणि ते माती उकळताना साप म्हणजे नागाचं ते वारूळ हे केलं आणि तिथून तो साप बाहेर आला, नाग बाहेर आला. त्याने मग म्हणजे त्याला मारायला ही मोठी सून सगळ्यात गेली की आता हा चावेल म्हणून मारायला गेली. आणि सगळ्यात धाकटी तिने म्हणाली कशाला, म्हणजे आपणच त्याच्या घराजवळ आलो आहे, आपणच त्याला दुखावलं आहे, तर आपण कशाला त्याला मारायचं. आणि पाया वगैरे पडून, बाबा आमची चुकी झाली, आम्ही तुझ्या घराजवळ आलो आहे, आम्ही थोडी माती घेऊन जातो आहे वगैरे असे सगळं. आणि मग ती माती घेऊन गेली आणि त्या सगळ्या सावकाराच्या सुना श्रीमंत होत्या, ही जी छोटी होती ती गरीब होती. आणि मग हे श्रावणात भाऊ न्यायला यायचे आणि मग त्या माहेरी जायच्या, येऊन काय काय भेटवस्तू आणायच्या, साडी चोळी, आपलं दागिने म्हण किंवा भांडी म्हण असे घेऊन यायच्या. आणि मग ते तिला वाईट वाटायचं की माझं कोणी नाही. आणि मग ती रडत तिथे बसली होती वारुळाजवळ. मग पुन्हा नागराजा बाहेर आले, त्यांना म्हणजे ही बहुत कथा आहे थोडक्यात. म्हणजे कसं ते की जनावरांना मारू नका असं. आणि मग ते बाहेर आल्यानंतर त्यांनी म्हणजे तू का दुःखी आहेस, तर असं असं. मग तो भाऊ बनून तिच्या सासरी जातो, तिला माहेरी आणतो, तिचं सगळं म्हणजे सगळं तिला भेटवस्तू देतो. मग तिलाही तिच्या त्या जावांमध्ये असं हे वाटतं. अशी सगळी कथा आहे. म्हणून हे नागाची पूजा करायची असं एक बरेच ह्याच्यावरती कथा आहेत. सगळ्या कथांमध्ये एकच काहीतरी बोध घेण्यासारखा आहे. तर असं सगळं. आता नागाला व्हायला दूध दही सगळ्याजणी ताटात घेऊन येतात, साखर, दूध, दही आणि लाया. मग सगळ्यांच्या लाया एकत्र करायच्या, सगळं दूध नाही, दही, लाह्या आणि साखर. पण हा प्रसाद अप्रतिम होतो. तुम्ही घरात कितीही हे सगळं घेऊन करा, पण ह्याची सर कधी येणार नाही. इतकं छान असा हा प्रसाद होतो. अगदी खरंच आम्ही आलेल्या सगळ्या अगदी मनाने खातो. घरीही सगळ्यांच्या ताटात आलेल्या कपामध्ये आम्ही प्रसाद पाठवतो. इतका छान प्रसाद होतो. असा सगळा प्रसाद होतो. हा बघा रडू बाबू आमचा. अशी बघा छान पूजा झाली देवाची. सगळ्यांनी अगदी पूजा केली, प्रसाद झाला. नंतर ना आमच्याकडे छान नाचायच्या वगैरे. आता नाही कोणाला वेळ, आणि स्वतः मलाच वेळ नसतो, मला निघायची घाई असते. पण यायला त्रास झाला तरी चालेल, पण पूजा करून ना खूप प्रसन्न वाटतं, छान वाटतं. पूर्वी कशा बायका घरी असायच्या, त्यामुळे म्हणजे सुना बिना सगळ्या अशा एकत्र मिळायच्या, मुली सुना. आता कोणीच नाही, मुलींना यायला वेळ नसतो, ते त्यांच्या जॉब आणि त्यांचं घर सांभाळून नको. सुनांना वेळ नसतो, त्यांचा जॉब असतो. आणि मुली पहिल्यांदा नागपंचमीपासून नाचायला सुरुवात करायच्या. अगदी महिनाभर गणपती होईपर्यंत अगदी रोज रात्री जागरण करून नाचायच्या. असा श्रावण महिना जायचा.
तुमच्याकडे नागपंचमी कशी साजरी करतात, म्हणजे तुमच्या गावाकडे किंवा तुम्ही जिथे पूजायला जाता तिथे कसं नागबाबाची पूजा करतात, कमेंट करा. हे माझं मंडणगड घोसाळे गाव आहे. तुम्ही कुठून बघताय? अशी माझी छान पूजा झालेली आहे. तुमच्या गावाकडे कशी पद्धत आहे? कारण मी आता ही पहिल्यांदा माझी हे सासरचीच पद्धत बघितली आहे. बाकी आम्ही मुंबईला नागाची मूर्ती असायचं, तिथं आपलं दूध वगैरे घेऊन जाऊन पूजा करायची, एवढंच माहीत आहे. बाकी कुठल्या गावच्या पद्धती वगैरे माहीत नाही. कमेंट करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपण छान रानभाजी बघणार आहोत. शिवाय आपली शेतात वगैरे जाणार आहोत. थोड्या परसातून भाजी काढणार आहोत. ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. पुढची व्हिडिओ बघा. छान सुंदर कोकण, पावसातलं श्रावणातलं कोकण दाखवणार आहे तुम्हाला. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. नमस्कार.